बीड जिल्ह्यामध्ये सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने खरीपाच्या पिकांच्या उत्पादनेवरती याचा परिणाम झाल्याचं देखील पाहायला मिळतं आहे। सध्या मी या ठिकाणी कापसाच्या शेतात उभा आहे आणि आपण बघू शकता ज्या ठिकाणी आत्ता जवळपास 4 वेचणी होत्या त्याच ठिकाणी सध्या केवळ दुसरी वेचणी जी आहे ती सध्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून केली जाते आहे। आजही काही प्रमाणात पाऊस जो आहे तो हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार पडताना पाहायला मिळतोय। आपल्याबरोबर महिला शेतकरी आहेत। ताई, काय परिस्थिती आहे सध्या या शेतातली? लय अवघड आहे, पाऊस पडतोय, लेबर भेटत नाही। हा काय पहिली इष्टणी झाली, आता दुसरी इष्टणीला काहीच नाही, कापूसच नाहीये। हा कसं असतं नेमकं इथं आता त्याचं गणित कसं आहे नेमकं? आता काय लय नुकसान झाली। हा किती वेचना होत असतात नेमक्या? 4-5 यशने होत असतात, यावेळी 2 यशण्यात खताच्या झाडा झाला सारा। हा आता किती निघेल कापूस याच्यात अंदाज काय वाटतंय? काय निघतंय, या तिथं 10 क्विंटल निघाल, तिथं 4 क्विंटल निघला, 2 क्विंटल काही जागेवर निघला। हेक्टर एका डब्याला 5-6 क्विंटल कापूस निघत असतो। आणि खर्च तर लय झाला यंदा दुप्पट। नुकसान ज्वारी, सोयाबीन, आता इथून पुढची ज्वारी, आता सोयाबीन नुकसान झाली, कापूस झाले, परत कांदे पेरले, कांदे पण नाही आले। आता कापूस हा अजून ओला दिसतोय सध्या, कशामुळे नेमका? पाऊस लय भरपूर पाऊस काल झाला, रात्री 2 वाजता पाऊस झाला, पण येचण्या हे उगायला लागला ना, त्यामुळे येचायला लागलो। झाडालाच उगायला लागलं, हे उगलाय काय काय असं ओढलं तर बघा ना कसं उगून असे करे येते, त्याच्यात करे निघते वर। अजूनही पाऊस चालू आहे? अजूनही पाऊस चालू आहे। रात्री 1 वाजता पाऊस झाला, लेबर भेटत नाही। लेबर मग कुठून आणताय सध्या नेमका? बाहेरून आणतो, त्या बिडून कुठून 1000 रुपये रिक्षावाल्याला भाडं देतो, 12-13 रुपये किलो याचायला देतो त्यांना। ज्या ठिकाणी कापसाच्या जवळपास 4 वेचण्या होत असतात तिथेच आता सध्या दुसरी वेचणी जी आहे ती सुरू आहे। काय परिस्थिती सध्याची? सध्याची परिस्थिती जी अशी आहे साहेब, की एक तर पाऊस कंपल्सरी 1 हप्त्यापासून चालू आहे, लेबर एक भेटाना, आणि रानं खालून जे असते पावसामुळे उमळायला लागले आणि झाड असं ऑटोमॅटिक वाळल्या जातं आहे। ते जे 2-4 वेचण्या होत्या तर ते दुसऱ्या वेचणीतच फिनिश व्हायला लागले झाड, म्हणजे काही नाहीच त्याला राहिले। आता किती वेचण्या होतील याच्या नेमक्या? झालं आता हे बघा ना, ह्या झाडाला काही नाहीच ना, म्हणजे अशी काही नव्हती, नाही काही नाही, खालून पाणीच आहे ना। तर 2 वेचण्यामध्ये संपलं तर काय पंचनामे काय असते ते काहीच नाही। पण झालेत, पण असे सर्वांचे असे कुठं एवढं हे नाही की त्याचं मोबदला मिळाला आहे आम्हाला, असं काही नाहीच। आणि बरं, किती परिणाम झाला असेल या उत्पादनावरती नेमके आता जो पाऊस झाला होता त्याच्यामुळे? जे खर्च केला आम्ही, फवारण्या हे ते, पेरणीपासून जे बी आणि काही हे ते, तर बरोबर तोलाला तोल लागायला लागला। हो समजा 8 खर्च केला तर 8 सुद्धा उत्पन्न व्हायना त्याच्यात, जेवढा खर्च झाला तेवढा ते कापूस तयार व्हायना। वेचणीच्या टायमालाच पाऊस सुरू झाला, दरवर्षी असं नसतं एखादे, मग आता उत्पन्न तर घटलंच। सरकारची मदत तर व्हायलाच पाहिजे ना, पाहणी करून, नाही तर प्रत्यक्ष यायला पाहिजे, त्यांनी बघायला पाहिजे। नक्कीच या व्यथा ज्या आहेत त्या बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या आहेत। कॅमेरामन प्रमोद जोशीसह विकास माने, एबीपी माझा, बीड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।